घडवण्यासाठी इतिहासही तेवढाच महत्वाचा असतो. आपण आता एका अशा विज्ञानाच्या युगात वावरतो की ज्या विज्ञानाच्या युगामध्ये ज्यावेळेस मी माझ्या लहान होतो त्यावेळेस दूरदर्शनवरती एक सिरियल यायची सिग्मा नावाची. त्या सिग्मा नावाच्या सिरियल मध्ये भविष्यातल्या गोष्टी दाखवल्या जायच्या. म्हणजे ते कुठलाच फोन न घेता बोलायचे, दरवाजा समोर गेले की दरवाजा उघडायचा, वॉटर टॅप समोर हात पुढे केला की त्यातनं पाणी यायचं. आम्हाला लहानपणी खूप आश्चर्य वाटायचं की असं कसं शक्य होऊ शकतं. नंतर एकाने सांगितलं की रेडिओ सारखे टीव्ही येणार. म्हणजे रेडिओवरती आपण जसं स्टेशन बदललं की वेगळं गाणं लावायचं, एका स्टेशनवरती कुठेतरी बातम्या चालू असायच्या, कुठेतरी काही कार्यक्रम असायचा, कुठे गाणे असायचे. ते रेडिओचं चॅनल बदललं की त्याच्यावरचा कार्यक्रम बदलायचा. लोकांनी असं सांगितलं की आता टीव्ही तसेच येणार, टीव्ही तसेच आले. भविष्यात काय होणार, भविष्यात काय होणार आहे याच्यासाठी आपल्याला आधी इतिहास बघावा लागेल. आता मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो की आपल्याला एक टाइम मशीन मिळाले. टाइम मशीन म्हणजे कळतं का काय ते टाइम मशीन? टाइम मशीन म्हणजे शास्त्रज्ञ असा एक शोध करण्याचा प्रयत्न करतात ज्या मशीन मध्ये आपण गेलो आणि सेट केलं. समजा आपण एक सेट केलं की आपण पुढच्या काळात जाऊ शकतो किंवा मागच्या काळात जाऊ शकतो. तर मला तुम्हाला असा एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला जर ते टाइम मशीन मिळालं तर तुम्ही कुठल्या युगात जाणार किंवा तुम्ही कुठल्या कालखंडात जाणार? मला कोणीतरी एकाने सांगा की आपण कुठल्या, तुमच्याकडे जर टाइम मशीन तुम्हाला अवेलेबल झालं तर तुम्ही काय कुठल्या काळात जाणार आहे किंवा कुठल्या काळात तुम्हाला जायची इच्छा आहे? ताई तुम्ही सांगा कुठल्या काळात जा तुम्हाला जर टाइम. काय कधी मागच्या काळात म्हणजे किती? 500 वर्ष, 700 वर्ष, किती वर्ष? मला जर टाइम मशीन मिळाली तर मी अशा काळात जाईन ज्या काळामध्ये आपण मानव व्हायला सुरुवात झाली होती. 70,000 वर्षापूर्वी या पृथ्वीवरती माणसाच्या विकासाचं काम सुरू झालं होतं. माणसाच्या विकासाचं काम सुरू झालं होतं म्हणजे 70 वर्षापूर्वी काय अवस्था होती याचं एक इमॅजिनेशन आपण जर केलं तर आपण सगळे, म्हणजे आता जो काही आपल्याकडे विज्ञानाने जो काही केलेला अभ्यास आहे त्या अभ्यासानुसार असं सांगितलं जातं की आपण आफ्रिकेत राहतो. आफ्रिकेत राहणाऱ्या आपल्या पूर्वजाला होमोसेपियन म्हणायचे होते आणि 70,000 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये एक विकासाची संकल्पना रुजायला सुरुवात झाली होती. त्या काळामध्ये तो जो काही माणूस होता, जो काही मानव होता किंवा जो माणसासारखा दिसणारा प्राणी होता त्याच्यामध्ये जाणीवा जागृत व्हायला सुरुवात झाली. आपण जर रेव्होल्युशन मध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या रेव्होल्युशनवर विचार केला तर आपण सगळ्यात आधी 70,000 वर्षापूर्वी माणूस व्हायला सुरुवात केली होती. माणूस म्हणून आपण आपल्या भावना खानाखुणांच्या माध्यमातून खुणवून काहीतरी सांगून आपण एकमेकांशी संवाद साधायला सुरुवात केली होती. आणि 70,000 वर्षापूर्वी आपण जो संवाद सुरू केला होता त्या संवादाचा परिणाम म्हणजे आपण आज इथपर्यंत आलेलो. मानवाची प्रगती ही 1-2 वर्षात झालेली नाही. मानवाची प्रगती व्हायला, आपण इथपर्यंत यायला, मी जो बोलतो तो आवाज शेवटच्या टोकापर्यंत जायला हे जे विज्ञान उपलब्ध झालंय या विज्ञानाची प्रगती व्हायला आपल्याला 70,000 वर्ष लागली. मग सातत्याने 70,000 वर्ष आपण प्रगती केली का? तर नाही. 70,000 वर्षापासून 60,000 वर्ष म्हणजे साधारणतः आजपासून 12 वर्ष आधी आपण जंगली होतो. म्हणजे आपल्याला भूक लागल्याच्या नंतर काय करायचं तर आपण शिकार करायची किंवा जे काही उपलब्ध असेल मोस्टली आपण शिकार करत होतो. आपण 70,000 वर्षापूर्वी 60,000 वर्षापूर्वी अन्न खात नव्हतो. आपण पूर्णतः शिकारी प्राणी होतो. आपण उपलब्ध असलेले प्राणी मारून खायचे. प्राणी कसे मारून खायचे तर प्राणी आपण कच्चेच खातो. नंतर 12,000 वर्षापूर्वी आपल्याला आगीचा शोध लागला. आगीचा शोध लागल्याच्या नंतर काय झालं माहितीये तुम्हाला? तुम्ही जर पाहिलं तर आज जंगलात सगळ्यात शक्तिशाली प्राणी होता सिंह, जंगलात सगळ्यात शक्तिशाली प्राणी होता हत्ती, समुद्रात सगळ्यात शक्तिशाली प्राणी होता डॉल्फिन, समुद्रात सगळ्यात शक्तिशाली प्राणी होता देवमासा. पृथ्वीवरती आपण शक्तिशाली नव्हतो, पाण्यात आपण शक्तिशाली नव्हतो. मग आपण एवढे प्रगत आणि एवढे पुढे कसे आलो? त्याचं कारण सगळ्यात महत्वाची की आपण एकमेकांशी संवाद साधायला सुरुवात केली आणि आपण एकमेकांशी संवाद साधून आपण एकमेकांना सहकार्य सुरू करायला सुरुवात केली. या सहकार्यातून आपल्याला आगीचा शोध लागला आणि या पृथ्वी तलावरचं संपूर्ण भविष्य हे मानवाच्या हातात आलं. 12,000 वर्षापूर्वी आगीचा शोध लागला. आगीचा शोध लागतानाच तत्कालीन त्या काळात ज्या काही महिला होत्या
त्या महिलांना सोबतच शेतीचाही शोध लागला. आज आपण जेवढी शेती करतो तेवढी सगळी शेती ही महिलांनी लावलेल्या शेतीच्या शोधामुळे करतो. कारण पुरुष जे होते, जेवढे पुरुष म्हणून प्राणी होते तेवढे सगळे शिकारीला जायचे. शिकार करून आपलं जे काही कुटुंब कबिला आहे, आपण ज्या काही गुहेत राहतो त्या गुहेमध्ये जाऊन ते त्या प्राण्याचं मांस आणून तिथे द्यायचे. नंतर आपण आगीचा शोध लागल्यावर ती मांस भासून खायला सुरुवात केलं. पण त्या काळामध्ये ज्या स्त्रिया गुहेत राहायच्या, ज्या स्त्रिया गुहेत राहत असताना ज्यावेळेस त्या गरोदर राहिल्याच्या नंतर 7-8 महिने त्या कुठे जात नव्हत्या. त्यांच्या हळूहळू लक्षात आलं की आपण जे गवत इथे हे करतोय त्या गवताचं बी जर आपण लावलं तर त्या गवताच्या बियापासून आपण इथं धान्य घेऊ शकतो. आणि आपण त्या गरोदर स्त्रियांच्या माध्यमातून शेतीचा शोध लागला. त्या शेतीच्या शोधाच्या नंतर 12,000 वर्ष आपण अत्यंत प्रासंगिक आणि प्राथमिक अवस्थेत काम करतो. मग खरी प्रगती आपली कधी सुरू झाली? खरी प्रगती आपली सुरू झाली 15व्या शतकात. 15व्या शतकामध्ये युरोपामध्ये जी औद्योगिक क्रांती झाली, त्या औद्योगिक क्रांतीचा परिणाम म्हणून आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, पहिल्यांदा क्रांती झाली 70,000 वर्षापूर्वी. मानवाच्या जाणीवा जागृत झाला, जाणीवाची क्रांती झाली. एकमेकांशी संवाद साधायला सुरुवात केली, एकमेकांशी सहकार्य करायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर 60,000 वर्ष माणूस हा आदिम म्हणून राहिला. त्यानंतर 12,000 वर्षापूर्वी 10-12,000 वर्षापूर्वी आपल्याला शेतीचा शोध लागला आणि आपण जंगली प्राण्यातून हळूहळू मानवाकडे रूपांतर करू लागलो. मग 12,000 वर्षाचे लगेचच्या लगेच आपण माणूस झालो का? लगेचच्या लगेच आपण कपडे घालायला सुरुवात केली का? नाही. त्याच्यासाठी आपल्याला खूप मोठा कालावधी घालावा लागला. 1500 इसवी सन 1500च्या काळामध्ये आपल्याला आधी आपण आगीसाठी लाकडं जाळायचो. लाकडं जाळताना ही आग बहुतांश वेळा जंगलात वणव्यानी लागलेली असायची किंवा अजून कशानी लागलेली असायची. पण त्यावेळेस 15व्या शतकात म्हणजे इसवी सन 1500 मध्ये लोकांच्या लक्षात, नागरिकांच्या लक्षात असं आलं की लाकडं जाळण्यापेक्षा कोळसा जाळणं हे खूप चांगलं आहे आणि कोळशापासून आपल्याला जास्त ऊर्जा मिळते. कोळशाचा शोध लागला. मग माणसांनी लाकडाच्या ऐवजी कोळसे जाळून इंधन करायला सुरुवात झाली. मग त्याच्या लक्षात असं आलं की या कोळशापासून आपण जर पाणी तापवलं तर त्याची वाफ होते आणि या वाफेचा उपयोग केला तर आपल्याला अनेक गोष्टींचा वापर करता येतो. 15व्या शतकात आपण कोळसा आणि वाफेच्या मदतीनं आपले जे काही काम होते, म्हणजे शेतीचे काम आपण बैलांच्या नांगराणी करायचो, शेतीचे काम आपण घोड्यांच्या नांगराणी करायचो, आपण अनेक गोष्टी हे प्राण्यांच्या मदतीने करायचो. म्हणजे 12,000 वर्षात आपण जे काही शिकलो ते इसवी सन 15व्या शतकापर्यंत आपण करत होतो. 15व्या शतकात आपल्याला कोळशाचा आणि पाण्याचा शोध लागला, वाफेच्या इंजिनाचा शोध लागला आणि तिथून खऱ्या अर्थानं माणसाच्या औद्योगिक प्रगतीची सुरुवात झाली. 19व्या शतकात विजेचा शोध लागला आणि तेलाचा शोध लागला. म्हणजे आपण इंधन बदललं. आगीवरून आपण कोळशावर आलो, कोळशावरून आपण विजेवर आलो, विजेसोबत आपण ऑइलचाही वापर करायला सुरुवात झाली. पहिली क्रांती 70,000 वर्षापूर्वी झाली. दुसरी क्रांती ही 12,000 वर्षापूर्वी झाली. तिसरी औद्योगिक क्रांती जिला आपण पहिली क्रांती म्हणतो ती 15व्या शतकात झाली. 19व्या शतकामध्ये सेकंड रेव्होल्यूशन आलं. तिसऱ्या शतकामध्ये आपण हरित क्रांतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रगती केली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1960 पूर्वी भारतात काय परिस्थिती होती. भारताची लोकसंख्या 40 कोटी होती आणि या 40 कोटी लोकांना खायला काही मिळत नव्हतं. म्हणून अमेरिकेहून आपल्याला मिलो नावाचा गहू आणायचा होता. तो मिलो नावाचा गहू अमेरिकेमध्ये तिथल्या जनावरांना खायला वापरला जायचा. तो आपण इथे आणला आणि आपल्या भारतातल्या लोकांना खाऊ घालून जगवलं. त्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वामध्ये आपण एक हरित क्रांती केली. हरित क्रांतीचा परिणाम असा झाला की 1960 पासून 2026 पर्यंत आज भारताची लोकसंख्या 40 कोटी आहे आणि भारताकडे 3 वर्ष पुरेल एवढं धान्य शिल्लक. म्हणजे आपण काय केलं, 70,000 वर्षापूर्वी केलेली सुरुवात 2026 पर्यंत आपण आलोय. आता आपल्या समोर पुढे 2026च्या पुढे काय असा एक गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित. मला सांगा, आता आपल्याकडे या सभागृहात बसलेल्या प्रत्येक माणसाच्या हातामध्ये एक गॅजेट आहे का नाही? गॅजेट सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे.
इथे स्मार्टफोन नसलेल्या माणसाने हात वर करा. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, मोठी संख्या आहे तुमची स्मार्टफोन. पण तुमच्या घरी तर असेल ना. तुमच्याकडे वैयक्तिक नसेल पण तुमच्या घरी असेल. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस घरी जाता त्यावेळेस तुम्ही स्मार्टफोन तुमचा हातात घेता. म्हणजे आगीच्या शोधापासून स्मार्टफोनच्या शोधापर्यंत माणसांनी जे काही शोध लावले त्या सगळ्याला एक वेळ गेला. म्हणजे आपण पहिल्यांदा जाणीवेची क्रांती केली, त्याला आपण 60,000 वर्ष घेतली. आपण शेतीची क्रांती केली, शेतीच्या क्रांतीसाठी आपण 12,000 वर्ष घेतली. आपण इंजिनाची क्रांती केली, त्याच्यासाठी आपण 1,500 वर्ष घेतली. पण आता आपण ज्या वेळेस मोबाईल क्रांतीची विषय बोलणार आहोत त्यासाठी आपण किती वेळ घेणार आहोत, किती वर्ष लागणार आहे? मला सांगा, तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिला फोन कोणता पाहिला? कशाचा होता? त्याच्यावरती फक्त आपल्याला बोलता यायचं किंवा मेसेज करता यायचा. आज तुमच्याकडे फोन किती दिवसापूर्वी पाहिला होता तुम्ही? 10 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी पाहिला? 10 वर्षापूर्वी. 10 वर्षामध्ये मोबाईल मध्ये किती बदल झाला? 10 वर्षापूर्वी मोबाईलचा वापर फक्त आपण कोण कुठे आहे, कसं आहे, काय आहे याच्यासाठी वापरत होतो. आज 10 वर्षाच्या नंतर आपण मोबाईलचा वापर कशासाठी करतो? माझ्या माहितीनुसार आज मोबाईलचा वापर आपण सगळ्या गोष्टीसाठी करतो. म्हणजे आपलं बँकेचं UPI पेमेंट असेल आपण मोबाईलवर करतो. आपल्याला आधार डाउनलोड करायचं असेल आपण UPI वर करतो. आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण आपला अभ्यास सुद्धा मोबाईलवर करतो का नाही? जवळपास सगळ्या लोकांना मोबाईलचा उपयोग माहिती. म्हणून आता आपण आतापर्यंत इतिहास पाहिला, काय झालं काय नाही. आता भविष्य पाहणार आहोत. भविष्य काय? आता मी खाली सरांसोबत प्राचार्यांच्या कॅबिन मध्ये बसलो होतो, तेव्हा तिथे 2 संगणक संस्था चालवणारे संचालक आले होते आणि त्यांनी सांगितलं की सर आपण एक AI ट्रेनिंग अरेंज करतोय आणि हे AI ट्रेनिंग 7-8 दिवसाचं काहीतरी असेल, त्याच्यासाठी आपण फीस घेणार नाही. आणि त्याच वेळेस मी सांगितलं की आपण आता AI वर बोलायचं. म्हणजे माझा इथे यायच्या आधी तुमच्याकडे बोलताना विषय वेगळा होता, पण ते आल्याच्या नंतर मी असं ठरवलं की आपण AI वर बोलायचं. AI वर काय बोलायचं? काय आहे AI? काही वर्षापूर्वी भारतात कम्प्युटर आलं होतं. कम्प्युटरचा अर्थ आम्ही असा लावत होतो की कम्प्युटर म्हणजे कम्प्लीट इटर, प्रत्येक गोष्ट खाऊन घेणारं साधन म्हणजे कम्प्युटर. आणि त्या काळामध्ये कम्प्युटरने सगळ्या गोष्टी खाऊन घेतल्या. आता आलेला आहे AI. AI काय करणार आहे? AI सगळ्यांची कामं करणार आहे. AI प्रत्येक गोष्ट करणार. AI शिकवणार आहे. AI औषध उपचार करणार आहे. AI तुम्हाला गाणं शिकवणार आहे. AI तुम्हाला चित्र काढून देणार आहे. जगात अशी कुठलीही गोष्ट नाही जे AI करू शकत नाही. फक्त एकच गोष्ट आहे जे AI करू शकत नाही. ती गोष्ट कोणती सांगा? जगात फक्त एकच गोष्ट आहे की जे AI करू शकणार नाही आणि ती तुमच्यापाशी आहे. पर्टिक्युलर तुमच्यापाशी आहे. जगामध्ये सगळ्या गोष्टी AI करणार आहे, पण एक गोष्ट AI करणार नाही, ती गोष्ट तुमच्यापाशी. सांगा. मी सांगितलं AI सगळे कामं करणार आहे. AI भाषा देणार आहे, AI गाणे म्हणणार आहे, AI कम्प्युटर कार्टून काढणार आहे, AI शिकवणार आहे, AI तुम्हाला मेडिकलच्या गोष्टी सांगणार आहे, AI तुम्हाला सगळं करणार आहे. पण AI एक गोष्ट करणार नाही, जी गोष्ट तुमच्यापाशी. AI शेती करू शकत नाही. AI धान्य पिकवू शकत नाही. AI भाजीपाला देऊ शकत नाही. AI दूध देऊ शकत नाही. AI अंडे देऊ शकत नाही. AI मांस देऊ शकत नाही. आणि हे सगळं तुमच्यापाशी आहे. आता मला सांगा, तुम्हाला AI शी लढता येईल का नाही? जगभरातले कितीतरी शास्त्रज्ञ मी असे पाहिले की जे प्रत्येक वेळेस सांगतात की AI खूप मोठी समस्या आहे, AI फार मोठा धोका आहे, AI नोकऱ्या खाऊन टाकणार आहे, AI असं करणार आहे, AI तसं करणार आहे. पण मी सांगतो की AI तुमच्याशी कॉम्पिटिशन करू शकत नाही. भारत हा एकमेव देश असा आहे जिथे स्वच्छ सूर्यप्रकाश, 12 महिने सूर्यप्रकाश, अतिशय उत्तम पाऊस आणि काळी कसदार जमीन. जगात कुठलाही माणूस तो कितीही मोठा झाला तरी कुठल्याही प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं तरी त्याला आपलं पोट भरण्यासाठी, आपलं आयुष्य चालवण्यासाठी
किमान 2 वेळेस चांगलं जेवण आवश्यक आहे. आणि हे 2 वेळेस चांगलं जेवण देण्याची जबाबदारी शेतकरी म्हणून, भारतीय म्हणून ही आपल्यावरती आहे. मग आपण ज्या वेळेस भविष्याचा विचार करतो त्यावेळेस विचार करत असताना आपल्याला आपली क्षमता काय, आपण काय काम करू शकतो याच्यावरती जास्त विचार करायचा. आपली क्षमता काय, तर आपण शेतकरी आहोत, आपल्याकडे जमीन आहे, आपल्याकडे पाणी आहे.